तो हॉल कशाचा होता? वेगवेगळ्या कामासाठी. तो हॉल कशासाठी होता? बाहेरची लोक ज्यावेळेस येत होती त्यांना राहण्यासाठी, जेवण्यासाठी. आणि या जागा कशासाठी आहेत? तर यांना राहण्यासाठी आहेत. आता आतमध्ये जर तुम्हाला दिसतंय का, तिथं बेंच दिसतोय का आतमध्ये? तिथं बाक आहे. दादा एक मिनिट बाजूला. तिथं बेंच दिसतोय का आतमध्ये? तिथं बेंच आहे, तिथं बेंच आहे. म्हणजे त्या खोलीच्या आतमध्ये एक बेंच आहे. म्हणजे एक भिक्खू तिथं राहतो. एक भिक्खू असे अनेक इथं पण आहेत, वरती पण आहेत, तिकडं पण आहेत, तिथं पण आहेत, तिथं पण आहेत. आता यातून दिसले का? तिथं पण आहेत. आता हेच एवढंच होतं का? तर नाही. ह्याचा पुढचा भाग काय झालेला आहे? पडलेला आहे. आणि त्याच्या पुढं काय होतं? तर लाकडाचं आपण ज्याला पोर्च म्हणतो का, वरांडा, किंवा आपण काय म्हणतो घरात शेड बनवलेलं असतं ना आपल्या इथं, तसं तिथं लाकडाचं पण बनवलेलं होतं. पण आता ते लाकडाचं कसं होतं? तर तुम्हाला या इथं एक चौकोनी खड्डा दिसतोय, इथं पण असतोय, पुढं पण आहे, माग पण गेले तिकडं. तर इथं काय व्हायचे? ते खांब लावायचे आणि त्याच्यावरती असं छप्पर असायचं लाकडं. आता तुम्ही जर चायनीज लेण्या जर बघितल्या, चायनामध्ये पण खूप साऱ्या लेण्या आहेत. तर चायनामध्ये आजही अशाच लेणीच्या समोरच्या बाजूला त्यांनी लाकडाचं बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे असंच इथं फक्त तेवढंच लेणी नव्हती, तर त्याच्या पुढे सुद्धा असा मोकळा, आपण ज्याला म्हणू का, छप्पर टाकून त्यांनी जागा बनवलेली होती, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून. समजलं? आता ही डिझाईन आहे ती, त्याच्यामुळे ती लेणी काय म्हणायचं आपण? जुनी लेणी. म्हणजे आता इथं बघितलं तर ती हॉल होता. त्याच्यानंतर जे राहायला सुरू झालं, एक, इथं दोन, इथं वरती पण भरपूर आहेत, इथं पण, तिथं पण, त्याच्या शेजारी लांबपर्यंत तिकडे सगळ्या काय होत्या? त्या भिक्खूंना राहण्याच्या खोल्या होत्या. त्याला काय म्हणायचं? गब्ब म्हणायचं. काय म्हणायचं? गब्ब. गब्ब म्हणजे गर्भ, आपण ज्याला म्हणतो ना गर्भगृह म्हणतो, तसंच त्याला प्राकृतमध्ये काय शब्द आहे? गब्ब. चला.